नमस्कार सगळ्यांना। आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि टिफिनसाठी झटपट तयार होणारी दोडक्याची भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर या भाजीसाठी मी अर्धा कप चणा डाळ रात्री भिजत घातलेली मी दाखवते तुम्हाला पुढे। तर इथे मी 2 दोडके घेतलेत आणि त्याचे शिरा अगदी व्यवस्थित काढून बारीक चिरून घेतलेत। बाकीचं साहित्यही चिरून घेतलंय। आता तेल गरम झाले आपलं, त्याच्यात अर्धा चमचा जिरा, 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या ठेचून टाकल्यात, कढीपत्ता टाकलाय आणि एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून त्याच्यात टाकलाय। सगळं साहित्य 1-2 मिनिटं तेलामध्ये छान असं परतवून घेतलंय। या भाजीसाठी मी हिरवी मिरची वापरते। तर इथे मी 5 हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात उभ्या। तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मिरची परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये रात्री भिजवलेली चणा डाळ टाकली, नंतर हळद आणि चिरलेलं दोडकं टाकून सगळं साहित्य छान परतवून घेतले। भाजी व्यवस्थित परतून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। या भाजीमध्ये पाणी नाही टाकलं तरी चालेल। मी इथे थोडंसं पाणी वापरलं आहे आणि मध्यम आचेवरती छान 8 ते 10 मिनटं झाकण ठेवून भाजी शिजवून घेतली। बघू शकता भाजी खूप छान शिजलेली आहे। डाळ आपली मऊ झाली आहे आणि डाळ मऊ झाली आहे म्हणजे भाजी आपली तयार आहे। आता शेवटी कोथिंबीर घालूयात। या भाजीमध्ये आपण ओलं खोबरंही घालू शकतो, त्यांनी खूप छान चव येते। माझ्याकडे नारळ संपलेला होता सो मी नाही घातलं, पण घालून बघा, टेस्ट खूप छान येते। आपली भाजी आता इथे रेडी झाली आहे। तर इथे आता पौष्टिक आणि झटपट तयार होणारी ही दोडक्याची भाजी तयार आहे। नक्की रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।